इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये कोलकाता येथे एका निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोरात कठोर शिक्षा करावी। त्याचबरोबर डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात। या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे, त्यासोबत रुग्णसेवाही दिली जाते। अपघात, विविध शस्त्रक्रिया, प्रसूत्या यांसह बाल रुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात। वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवेचा कणा म्हणून निवासी डॉक्टरांकडे पाहिलं जातं। मागील काही वर्षांपासून निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले। डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी वारंवार करूनही निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण थांबत नाही। नुकतेच कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची निंदनीय घटना घडली आहे। या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे। घटनेच्या निषेधार्थ इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये मंगळवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध केला आहे। प्रकाश मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्या डॉक्टर रोहिणी करंबळेकर म्हणाल्या, आरोपीविरोधात जलद गतीने न्यायालयात प्रकरण चालवावं यासाठी समिती स्थापन करून पारदर्शकपणे काम करत कठोरात कठोर शिक्षा द्यावी। याशिवाय सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्टची अंमलबजावणी वाढवण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करावी। आरोग्य सेवा कामगारांच्या चांगल्या सुरक्षेसाठी पूर्ण कार्यात्मक सुसज्ज सीसीटीव्ही आणि रक्षकांसह सुरक्षा उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे।